रेपो वेबसाईट वर रजिस्ट्रेशन कसे करावे हे बघूया। हे रजिस्ट्रेशन तुम्ही फक्त वेबसाईटद्वारे करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला नाव, आडनाव, बिझनेसचे नाव, बिझनेस वेबसाईट, जीएसटी क्रमांक, राज्य, शहर, पिन कोड, 10 अंकांचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तुम्ही एंटर केलेल्या ईमेलवर ओटीपी येईल आणि सोबत लिंक पण येईल। त्या लिंकवर क्लिक करून तो ओटीपी इथे सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या बिझनेसचे काही डिटेल सबमिट करावे लागेल। त्यानंतर तुम्हाला तुमचा व्हॉट्सॲप नंबर टाकावा लागेल। तुम्हाला त्या व्हॉट्सॲप नंबरवर लॉग इन डिटेल्सचा एक मेसेज मिळाला असेल, ज्याच्या मदतीने तुम्ही रेपो ॲप आणि वेबसाईटवर लॉग इन करू शकता। रेपो वेबसाईटमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम आपल्याला लॉग इन डिटेल सबमिट करावे लागेल, जे व्हॉट्सॲप वर आले असेल। ॲप आयडी, यूजर नेम आणि पासवर्ड टाइप करा। त्यानंतर लॉग इन वर क्लिक करा। धन्यवाद, तुम्ही यशस्वीरित्या लॉग इन केले आहे। तुम्हाला नवीन कॅम्पेन तयार करण्यासाठी डाव्या बाजूला असलेल्या सेटिंग्स वर क्लिक केल्यानंतर कॅम्पेन वर क्लिक करावे लागेल। येथे तुम्ही तुमच्या सर्व कॅम्पेन लिस्ट पाहू शकता। त्यानंतर उजव्या बाजूच्या प्लस आयकॉन वर क्लिक करा। तुम्ही येथे तुमचे कॅम्पेन ऍड करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला हवे तसे कॅम्पेनचे नाव टाका। तुम्हाला कधीपासून कॅम्पेन सुरू करायची त्याची तारीख आणि वेळ सेट करा आणि तुम्हाला कॅम्पेन कधी संपवायचे आहे त्याची तारीख आणि वेळ सेट करा। नंतर स्टेटस ऑन वर क्लिक करा, नंतर सबमिट करा। तुमच्या सर्व कॅम्पेन लिस्ट्स येथे दाखवल्या जातील। तुम्हाला कॅम्पेन मध्ये काही एडिट किंवा डिलीट करायचे असेल तर 3 ओळीवर क्लिक करून तुम्ही ते इथून करू शकता। आता आपण डिस्पोजिशन कसे तयार करावे हे जाणून घेऊ आणि आपण डिस्पोजिशन का क्रिएट करतो। तुमच्या एजंटला वाहन कुठेही आढळल्यास किंवा त्यांनी रोख रक्कम गोळा केली किंवा चालक वाहन घेऊन पळून गेला, त्यांची माहिती तुमचा एजंट रिमार्क्स मध्ये लिहू शकतो आणि त्या वाहनाची माहिती मिळत राहावी त्यासाठी आपण डिस्पोजिशन बनवतो। सर्वप्रथम आपल्याला सेटिंग्स वर क्लिक करावे लागेल। त्यानंतर तुम्हाला डिस्पोजिशन वर क्लिक करावे लागेल। नंतर प्लस आयकॉन वर क्लिक करावे लागेल। नंतर आपल्याला डिस्पोजिशन ऍड करावे लागेल। एंटर डिस्पोजिशन। तुमच्या डिस्पोजिशन मध्ये तुम्हाला हवे ते लिहू शकता। सब डिस्पोजिशन, कॅश कलेक्ट, रन अवे। यामध्ये तुम्हाला जो काही डिस्पोजिशन क्रिएट करायचा आहे तुम्ही कॉमा टाकून अनेक डिस्पोजिशन तयार करू शकता। त्यानंतर सबमिट वर क्लिक करा। तुम्ही केलेल्या सर्व डिस्पोजिशनची लिस्ट येथे दर्शविली जाईल। तुम्ही डिस्पोजिशन ऍड आणि डिलीट करू शकता। आता आपण डिस्पोजिशन कसा बनवायचा हे शिकलो। यूजर मास्टर मध्ये तुम्ही नवीन सुपरवायझर आणि एजंट तयार करू शकता आणि त्यांना ऍक्सेस देऊ शकता की ते कोणत्या कॅम्पेन मध्ये काम करू शकतात आणि यासह आणखी काय काय करू शकतात। आता सुपरवायझर कसा तयार करायचा ते पहा। सुपरवायझर तयार करण्यासाठी सुपरवायझर वर क्लिक करा।
त्यानंतर उजव्या बाजूच्या प्लस आयकॉनवर क्लिक करा आणि ज्या व्यक्तीला सुपरवायझर बनवायचे आहे त्याचे डिटेल्स भरा. उदाहरणार्थ प्रोफाइल फोटो, नाव, आडनाव, ईमेल आयडी, दहा अंकी मोबाईल नंबर, डेट ऑफ जॉइनिंग. तुम्हाला तुमचा सुपरवायझर कोणत्या कॅम्पेन मध्ये ऍड करायचा आहे ते कॅम्पेन निवडा. नंतर अपडेट वर क्लिक करा. स्टेटस चालूच ठेवा. सुपरवायझर ऍक्सेस मध्ये तुम्ही तुमच्या सुपरवायझरला कोणत्या प्रकारचा ऍक्सेस देऊ इच्छिता. व्ह्यू कॅम्पेन, ज्यामध्ये तुमचा सुपरवायझर फक्त कॅम्पेन पाहू शकतो त्यावर क्लिक करा आणि ते चालू करा. ऍड कॅम्पेन, ज्यात सुपरवायझर कॅम्पेन ऍड करू शकतात. तसेच कॅम्पेन एडिट आणि डिलीट, ज्यामध्ये कोणताही कॅम्पेन तुमचा सुपरवायझर ऍड किंवा डिलीट करू शकतो. आणि ऍड एजंट, एडिट एजंट, डिलीट एजंट देखील करू शकतो. त्याचप्रमाणे इम्पोर्ट मास्टर मोठ्या प्रमाणात अपलोड करू शकतो आणि डिस्पोजिशन समरी पाहू शकतो. तुम्हाला हवा तो ऍक्सेस तुम्ही देऊ शकता. त्यानंतर शेवटी सबमिट वर क्लिक करा. मग सुपरवायझर पूर्णपणे तयार झाल्यानंतर ते सुपरवायझर लिस्ट मध्ये दिसून येईल. तुम्ही सुपरवायझर एडिट आणि डिलीट करू शकता आणि तुम्ही सुपरवायझरला दिलेल्या ऍक्सेस मध्ये बदल देखील करू शकता जेव्हा आपल्याला आवश्यक असेल. तुमचा सुपरवायझर तयार झाला आहे. तुम्ही तुमच्या पॅकेजच्या बेसिसवर कितीही सुपरवायझर तयार करू शकता. तुम्ही तुमच्या एजंट्स आणि सुपरवायझरला ॲपवरून डायरेक्ट लॉग आउट करू शकता. तुमचा एजंट किंवा सुपरवायझर चुकून ॲपमधून लॉग आउट झाल्यास किंवा ॲप डिलीट केल्यास पुन्हा लॉग इन करू शकणार नाही. मग ॲडमिनला येथून फोर्स लॉग आउट करावे लागेल, ज्याद्वारे ते लॉग इन करू शकतात. आता आपण एजंट कसे तयार करावे हे जाणून घेऊ. एजंट तयार करणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम आपल्याला यूजर मास्टर वर क्लिक करावे लागेल आणि नंतर एजंट वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर उजव्या बाजूच्या प्लस आयकॉनवर क्लिक करा आणि सर्व एजंट डिटेल्स भरायचे आहे. उदाहरणार्थ प्रोफाइल फोटो, नाव, आडनाव, ईमेल आयडी, दहा अंकी मोबाईल नंबर, डेट ऑफ जॉइनिंग. तुम्हाला तुमचा एजंट ज्या कॅम्पेन मध्ये जोडायचा आहे ते निवडा. आपण एजंटला कितीही कॅम्पेन मध्ये ठेवू शकता आणि नंतर अपडेट वर क्लिक करा. स्टेटस चालूच ठेवा. सर्वप्रथम एजंट सेटिंग्स वर क्लिक करा. आता तुम्ही तुमचा एजंटला कोणता ऍक्सेस देऊ इच्छिता तो डिस्पोजिशन समरी पाहू शकतो किंवा नाही. सर्च लॉग मध्ये एजंट त्याच्या फोनवर शोधलेली वाहने पाहू शकतो किंवा नाही. जर तुम्ही ऑन वर क्लिक केल्यास एजंट पूर्ण ऍक्सेस करू शकतो. नंतर सबमिट वर क्लिक करावे. एजंट जोडल्याबरोबर तुम्हाला एजंट ऍड सक्सेस दाखवले जाईल आणि तुम्ही तयार केलेल्या सर्व एजंटची लिस्ट येथे दाखवली जाईल. आता अलोकेशन डेटा अपलोड करू.
ज्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला इम्पोर्ट मास्टर वर क्लिक करावे लागेल आणि नंतर अपलोड डेटा वर क्लिक करावे लागेल। येथे तुम्ही सॅम्पल फाइल डाउनलोड करून पाहू शकता कशा प्रकारे डेटा अपलोड करायचा आहे। त्या प्रकारे तुम्ही डेटा बनवायचा आहे। मग तुम्हाला तयार केलेली कॅम्पेन निवडावी लागेल, ते निवडा। त्यानंतर तुम्ही तुमची फाईल अपलोड करू शकता। अपडेट एक्झिस्टिंग डेटा मध्ये तो लोन नंबर आधीपासून असल्यास बाकी डिटेल्स अपडेट होईल। मग तुम्ही सबमिट वर क्लिक करा। आता तुमचा डेटा अपलोड झाला आहे। यानंतर फाईल मास्टर वर क्लिक करा। यामध्ये तुम्ही अपलोड केलेली फाईल, त्याचे नाव आणि फाउंड, डिस्पोज टोटल रेकॉर्ड, सर्च रेकॉर्ड आणि फाईल कोणत्या तारखेपर्यंत व्हॅलिड असेल हे पाहू शकता। त्यानंतर तुम्ही फाईल एडिट किंवा डिलीट करू शकता। तुम्ही स्टेटस ऍक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह देखील करू शकता। तुम्ही स्टेटस इनॅक्टिव्हेटेड केल्यास तुम्ही एजंटला दिलेले अलोकेशन त्याला दिसणार नाही, मग ते त्यावर काम करू शकणार नाही। त्यामुळे फाईल ऍक्टिव्ह असेल तरच लोक त्यावरच काम करू शकतील। जर आपल्याला कोणत्याही कॅम्पेनचा डेटा डिलीट करायचा असेल तर कॅम्पेन निवडा आणि त्यानंतर त्या ऑप्शनला निवडा आणि शेवटी गो वर क्लिक केल्याने आपला डेटा डिलीट होईल। उदाहरणार्थ, डेटा मॅनेजमेंट मध्ये आप डिस्पोजिशनच्या समरीचा डेटा डायरेक्ट डिलीट करू शकता। सर्च ऍक्टिव्हिटी लॉग मध्ये ज्यात आपले एजंटने वाहन सर्च केले असेल त्याचा डेटा आपण येथूनही डिलीट करू शकता। त्याच पद्धतीने लॉग इन लॉग, ऍक्टिव्हिटी लॉग्स आणि अटेंडन्सचा डेटा डिलीट करू शकता। तुम्हाला डेटा हटवण्यासाठी फक्त गो वर क्लिक करा। त्यानंतर आपण कोणताही डेटा डिलीट करू शकता। एनालिटिक्स वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती दाखवली जाईल। त्यात आपण डिस्पोजिशन समरी पाहू शकतो। लॉग इन लॉग वर क्लिक केल्यानंतर आपण हे पाहू शकतो की ॲपमध्ये किती लोकांनी लॉग इन केले आहे किंवा लॉग आउट केले। ऍक्टिव्हिटी लॉग मध्ये हे पाहू शकतो की एजंट आणि सुपरवायझर ॲडमिनने दिवसभर काय केलं आहे आणि कोणत्या लोकेशन वर आहे। सर्च ऍक्टिव्हिटी मध्ये हे पाहू शकतो की कोणता युजरने कोणती वाहने शोधली आणि त्याच लोकेशन कोणता आहे। जेव्हा एजंट आणि सुपरवायझर पंच इन वर क्लिक करेल तेव्हा तुम्ही येथे तारीख आणि वेळ पाहू शकता, ज्याद्वारे ॲडमिन, एजंट आणि सुपरवायझरची अटेंडन्स देखील पाहू शकतो।